बारामती मतदारसंघामध्ये आज लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याच दरम्यान खंडू खैरवाडी गावात ग्रामस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला। लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मतदानापूर्वी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीबद्दलची जाणीव दोन्हीचाही सुंदर संगम पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी या रक्तदान शिबिराला भेट देत ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। मी तुम्हाला बाळा बाळा हातात घे। त्यानंतर जय पवार यांनी बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागात दौरा करत विविध गावांना भेटी दिल्या। बूथ प्रमुखांशी जय अजितदादा पवार यांनी संवाद साधला। निवडणूक व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला। मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत मतदान प्रक्रियेबाबत आपलं मत व्यक्त केले। यावेळी सुनेत्रा वहिनी सगळीकडे ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। कार्यकर्त्यांनी दिसलेला नाही। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मत आज सुपे परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। भर उन्हामध्ये जय पवार यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकरी मतदारांशी संवाद साधला। शेतकऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेत त्यांनी त्यांच्या भावना समजावून घेतल्या। बारामती मतदारसंघात आज केवळ मतदानच नाही तर सामाजिक बांधिलकी, संवाद आणि लोकशाहीची खरी ताकदही पाहायला मिळाली। त्यांनी समजून सांगितलं उलट आवाज आल्यानंतर आम्ही साईडला सगळे तुम्ही सोपायचे सरवाडी एरिया वगैरे सगळं त्यामध्ये जास्ती गरम नाही तर नाही खूप गरम होत परवाचं भेट। अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा टाइम टू टाइम।
चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.